विश्वमाऊली संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी लीन होऊन आजच्या चिंतनाला सुरुवात करूया. शोधपरम सत्याचा या चिंतन मालिकेच्या माध्यमातून आपला हा आध्यात्मिक चिंतनाचा प्रवास सुरू आहे. वेगवेगळे विषय घेऊन त्या विषयावर आध्यात्मिक चिंतन करण्याचा आपला प्रयत्न असतो. आजच्या चिंतनाचा विषय आहे आत्मज्ञान. आत्मज्ञान या विषयावर आजचा आपला चिंतन करण्याचा प्रयत्न राहणार आहे. संत साहित्य, संत विचार यांचा आधार घेऊनच आपला आजचा हा चिंतनाचा प्रयत्न आहे. आणि नेहमीच आपले जे चिंतनाचे प्रयत्न असतात ते संत विचार आणि संत साहित्याचा आधार घेऊनच असतात. आणि माऊलींच्या चरणी लीन होऊनच आपले सगळे प्रयत्न असतात, त्यांच्या कृपा आशीर्वादाने. नेहमीप्रमाणे चिंतनाच्या सुरुवातीला आपण त्या चिंतनाचा जो विषय आहे त्या विषयाचा शाब्दिक अर्थ शोधण्याचा प्रयत्न करूया आणि त्यानंतर आपलं सविस्तर असं चिंतन सुरू राहणार आहे. आता आत्मज्ञान म्हणजे काय? तर यापूर्वी आत्मज्ञान या विषयावर आपलं चिंतन झालेलं आहे, परंतु त्यामध्ये काही ज्या त्रुटी किंवा उणीवा राहिलेल्या होत्या त्या भरून काढण्याचा आपला या चिंतनाच्या माध्यमातून आपण एक प्रयत्न करूया. तर विषय हा अत्यंत गहन आणि असा व्यापक विषय आहे. तर शब्दात वर्णन करता येण्यासारखा न येण्यासारखा हा विषय आहे. कारण की आत्म आणि त्याचं ज्ञान हे जे अनुभवण्याचे जे विषय आहेत, हे प्रत्यक्ष अनुभूती घेण्याचे विषय आहेत. त्याचं असं शब्दात वर्णन करता येणं शक्य नाही आहे, परंतु केवळ आपला हा शब्दात वर्णन करण्याचा प्रयत्न आहे. आता संतांनीसुद्धा तो प्रयत्नच केला शब्दात वर्णन करण्याचा, समजावून सांगण्याचा, परंतु प्रत्यक्ष ते आत्मज्ञान ही अनुभूती आहे, ती स्थिती आहे. त्या स्थितीत गेल्याशिवाय त्याचा बोध होणार नाही. तर ठीक आहे, आता आत्मज्ञान म्हणजे काय हे सुरुवातीला बघूया. आत्म अधिक ज्ञान अशा पद्धतीनं एक शब्दाची फोड करता येईल. आत्म आणि ज्ञान. आता आत्मा म्हणजे काय हे सुरुवातीला बघूया. आत्मा म्हणजे आंतरिक मर्म. आंतरिक मर्म, आमची आंतरिक जे मर्म आहे आमच्यातलं, जे त्याला म्हणतो आम्ही मी कोण, हा जो बोध असतो तो प्राप्त झाल्यानंतर जे तत्त्व प्राप्त होतं त्याला आत्मतत्व असं म्हटलेलं आहे. ते आंतरिक बोध आहे, तो माझं सत्यस्वरूप काय आहे त्यालाच आत्मस्वरूप म्हटलेलं आहे, तेच आत्मतत्व. आणि ज्ञान म्हणजे ते आत्म्याचं ज्ञान. ते आत्मतत्व जाणून घेण्यासाठी जे ज्ञान असतं त्याला आत्मज्ञान म्हटलेलं आहे. म्हणजे आत्म्याचं ज्ञान होणे म्हणजेच आत्मज्ञान. जे आमच्या मी कोणचं त्या स्वरूपाचा बोध होणे, बोध म्हणजे ज्ञान, आत्मज्ञान, त्यालाच आत्मज्ञान आहे म्हटलेलं आहे. म्हणजे माझ्या सत्यस्वरूपाचा बोध म्हणजेच आत्मतत्वाचा बोध, म्हणजेच आत्मतत्वाचं ज्ञान, म्हणजेच आत्मज्ञान. अशा पद्धतीचा शाब्दिक अर्थ शोधण्याचा आपला प्रयत्न होता. आता पुढचं चिंतन आपलं हे सविस्तर आणि विश्लेषणात्मक असा आपला प्रवास राहणार आहे. आमची जे आंतरिक तळमळ आहे, जे आमच्या आंतरिक मर्म, जे आतमधलं जे मर्म असतं, नेमकं आम्ही कोण आहोत, मी कोण आहे, हा शोध घेण्याचा आमचा जो प्रयत्न असतो, कशाचा तरी आम्ही जीवनामध्ये आमची जे
तळमळ असते ती आत्मप्राप्तीची असते. आणि ती आत्मप्राप्तीची तळमळ ही फक्त आमची दिशा त्या शोध घेण्याची, आत्मप्राप्तीची, आत्मतत्व प्राप्त करण्याची जी आमची दिशा आहे, त्या पद्धतीनं आम्ही त्याचा शोध घ्यायला पाहिजे. त्या पद्धतीनं न घेता आम्ही ह्या भौतिक जगामध्ये त्या आत्मतत्वाचा शोध घेत असतो. तर प्रत्येक जीवाची जी आंतरिक तळमळ असते ती स्वतःच्या स्वरूपाशी लीन होण्याची असते. कोणताही जीव घ्या, पाण्याची धाव हे पाण्याकडेच असते. तर आंतरिक तीच तळमळ असते. आपल्यातलं जे मूळ तत्व आहे, जे मर्म असते आतलं, तिकडेच धाव असते प्रत्येक जीवाची. ते तर शोधण्याचा प्रयत्न असतो. आमचं सुद्धा प्रयत्न तसेच असतात, परंतु कदाचित आमची दिशा चुकीची असू शकते. कारण की या भौतिक जगामध्ये आम्ही ते आत्मतत्व शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते आत्म्याचं ज्ञान कसं प्राप्त करावं, कारण की हे आम्हाला माहीत नसल्यामुळे आम्ही जिकडे जसं त्या पद्धतीनं शोधण्याचा प्रयत्न करता येईल आम्हाला, त्या पद्धतीनं त्या मार्गानं आम्ही तेच तत्त्व शोधत असतो. आमच्यातील आंतरिक मर्म शोधण्याचा आमचा प्रयत्न असतो. परंतु आमची दिशा चुकीची असल्यामुळे आम्हाला ते प्राप्त होत नाही. ती दिशाच चुकीची आहे, स्थळ चुकीचं आहे, ज्या ठिकाणी आम्ही ते शोधतो ते चुकीचं आहे. आणि ज्या पद्धतीनं चुकतो, ज्या आमचे प्रयत्न करण्याची जी पद्धत आहे ती पण चुकीची आहे. म्हणून आम्हाला ते प्राप्त होत नाही आणि आम्ही असं या भौतिक जगामध्ये भरकटत राहतो, दिशाहीन असं जीवन जगत राहतो. आता मुळात आम्हाला जे हे मानवी जीवन जे प्राप्त झालेलं आहे ते आत्मज्ञान प्राप्त करण्याकरता झालेलं आहे. म्हणजे स्वतःची जे मूळ स्वरूप आहे, सत्य स्वरूप, ते आमचं आत्मस्वरूप, त्याचा बोध व्हावा, त्या आत्मस्वरूपाचा, ते ज्ञान प्राप्त व्हावं. ज्ञान म्हणजे बोध होणे, जाणीव होणे. या भौतिक जगातलं जे ज्ञान आहे ते सर्व ज्ञान हे त्या आत्मतत्वापासून दूर नेणार आहे, विनाशाकडे जाणार आहे, दुःखदायक अशा स्थितीकडे नेणारं ते ज्ञान आहे. त्याला ज्ञान असं म्हणता येणारच नाही, ते ज्ञान नाहीच. ज्ञान ते एकच का जे आम्हाला आमच्या सत्य स्वरूपाची ओळख करून देते. असं ओळख करून देणारं जे काही आहे ते ज्ञान, त्यालाच ज्ञान म्हणता येईल. अन्य सर्व अज्ञान. आता भौतिक जगामध्ये हे जे आम्ही ज्याला ज्ञान म्हणतो ती एक प्रकारची माहिती असू शकते. म्हणजे भौतिक जग एकतर हे सगळं त्याचं अस्तित्वच नाही आहे, भ्रम आहे. भ्रम आहे म्हणजे अस्तित्व नाही आहे, आभास आहे. आणि आभासातलं हे जे आम्ही त्याला जे ज्ञान म्हणतो ते ज्ञान असू शकत नाही. आभासातलं कुठं ज्ञान राहणार आहे. एक प्रकारचा भासमय ते असं अवस्था आहे, ती आभाषित अवस्था आहे ती. त्याला ज्ञान वगैरे काही म्हणता येणार नाही. वेगवेगळ्या वस्तूचं वेगवेगळ्या पद्धतीनं जी माहिती आम्ही गोळा करतो या भौतिक जगामध्ये, अनेक प्रकारची माहिती या जगामध्ये आहे आणि त्याला आम्ही ज्ञान म्हणून ते ग्रहण करतो. वास्तविक ते ज्ञान नाही आहे. ज्ञान तेच जे शाश्वत आहे, जे अनंत आहे, जे व्यापक आहे, जे कधीही नष्ट होत नाही, ज्याचा नाश नाही, त्याला आदी व अंत नाही, ते ज्ञान. त्यालाच ज्ञान म्हटलेलं आहे. ज्ञानाला आदी व अंत नसतो, ते अनादी अनंत आहे, त्याला नाश नाही आहे. ज्ञान हे अविनाशी असतं आणि ज्ञान हे शाश्वत असतं आणि ते सर्वव्यापक असतं आणि ते सत्य असतं. त्या सत्यालाच ज्ञान म्हटलेलं आहे. ते परिवर्तनशील नसतं, ते बदलत नाही, परिस्थितीनुसार बदलत नाही. ते काहीही झालं तरी ते ज्ञान ते एकच असतं. इथे युगानुयुगे उलटून गेले पण आत्मज्ञानामध्ये कोणताही फरक दिसून येत नाही. आत्मज्ञान हे आत्मज्ञानच राहिलं, त्याच्यामध्ये कोणताही बदल नाही. ते नित्य नूतन शाश्वत आहे. ते भौतिक ज्ञानामध्ये बदल होत राहतो, कालमान परत्वे त्याच्यामध्ये बदल घडत राहतो. आज जे काही त्या वस्तूविषयी जी माहिती आहे ज्याला आम्ही ज्ञान म्हणतो ती बदलणारी आहे. कालांतरानं ती माहिती बदलत राहणार, सातत्याने ती बदलत आहे. कालांतरानं कशाला क्षणाला हे भौतिक जगातलं ही जी माहिती आहे ही बदलत राहते. कारण की भौतिक जगामध्ये परिवर्तन आहे, सातत्याने परिवर्तन सुरू आहे. नित्य परिवर्तन आहे, सातत्याने परिवर्तन आहे.
म्हणून हे भौतिक जगाला नित्य नूतन म्हटलेलं आहे. नित्य नूतनच असतं ते. जे आहे ते नूतनच आहे. आधी गेलं ते संपलं. इथे उपजे आणि नाशे ते माया वशे दिसे. इथे निर्मिती आणि नाशाची प्रक्रिया आहे सातत्यानं. निर्मिती होत राहते आणि इकडे नाश होत राहतो. नाश आलं की निर्मिती, नाश निर्मिती, असं हे चक्र सातत्यानं सुरू आहे. सातत्याने परिवर्तन सुरू आहे. याचं स्थिर काही नाही आहे, शाश्वत नाही आहे. सगळं वेगानं परिवर्तन सुरू आहे. केवळ ह्या मायेच्या प्रभावामुळे आम्हाला ते निर्मिती आणि नाशाचा भास होतो. पण याच्याशी जे मूळ तत्व आहे, ज्या तत्वाच्या अधिष्ठानावर हे भौतिक विश्व निर्माण झालेलं आहे, ते मूळ अधिष्ठान हे नित्य सत्य आहे. तेच परमसत्य परमात्मा तत्व आहे. ते अनादि अनंत तत्व आहे. त्याच तत्वाचं ज्ञान प्राप्त करणे म्हणजेच आत्मज्ञान. आत्मा म्हणजे आमचं आंतरिक मर्म, म्हणजे आमचं मूळ स्वरूप, आद्य स्वरूप, सत्य स्वरूप. त्या स्वरूपाचा बोध प्राप्त करून घेणे म्हणजेच आत्मज्ञान. साध्या सोप्या सरळ भाषेत अशा प्रकारचा त्याचा एक आपल्याला अर्थ सांगता येईल. स्वतःच्या सत्य स्वरूपाचा बोध प्राप्त करणे म्हणजेच आत्मज्ञान, आत्म्याचं ज्ञान. आता आत्मा कसा आहे हे बघूया आपण. आता आत्मतत्व हे सर्वव्यापक आहे. म्हणजे जे तत्व माझ्यात आहे ते संपूर्ण विश्वात व्याप्त आहे. अनंत ब्रह्मांडात तेच तत्व व्याप्त आहे. जे काही ह्या भौतिक जगात जे काही आहे, अनंत असलेलं हे जे ब्रह्मांड आहे, संपूर्ण विश्व, ज्याचा आदी नाही व अंत नाही, ते सर्वत्र हे विश्व हे परमात्मा तत्वच व्याप्त आहे. ते आत्मतत्वच व्याप्त आहे. त्याचाच मी एक भाग आहो. तेच माझं मूळ स्वरूप आहे. ते सर्वव्यापक आहे. ते अनादि अनंत आहे. त्याला आदी नाही आणि अंत पण नाही. ते निर्गुण आणि निराकार आहे. त्याला कोणत्या आकारात बद्ध नाही आणि कोणत्या गुणात बद्ध नाही. ते शाश्वत आहे. जे निरंतर आहे. ते आधी होतं, आताही आहे, पुढेही राहणार आहे. आहे 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 अशी स्थिती म्हणजे शाश्वत स्थिती. निरंतर सत्य आहे ते. आणि ते शाश्वत आहे म्हणून ते सत्य आहे. म्हणजे नित्य आहे म्हणजे सत्य आहे. नित्य आहे, ते शाश्वत आहे, म्हणूनच ते या विश्वातलं परम सत्य आहे. असं जे ज्ञान आहे विश्वव्यापक, त्या विश्वव्यापक तत्वाचं आम्ही स्वरूप आहोत. हा देह हा भौतिक जगाशी संबंधित आहे. आता ह्या देहातही ते तत्व आहेच. ते तत्व नाही असं एकही ठिकाण नाही. ह्या भौतिक जगामध्ये सुद्धा ते आत्मतत्वच व्याप्त आहे. म्हणजेच आत्मतत्वालाच ईश्वर तत्व म्हटलं आहे. परमात्मा तत्व, आत्मतत्व, ईश्वर तत्व हे एकाच तत्वाचे नाव आहेत, वेगवेगळे नाही आहे याच्यामध्ये. म्हणजे माझ्यात जे आम्ही आत्मतत्व आहे म्हणतो म्हणजेच माझ्यात ईश्वर तत्व आहे, म्हणजेच माझ्यात परमात्मा तत्व आहे. वेगवेगळं फक्त त्याचं नावं दिलेलं आहे आम्ही. ते तत्व एकच आहे. आत्मा हा सर्वत्र व्याप्त आहे. आत्मा हा विशिष्ट ठराविक सजीवामध्येच आत्मा असतो हा जो एक भ्रम आहे तो तसं चुकीचा आहे. ते केवळ सजीवामध्येच आत्मा असतो हे चुकीचं आहे. आत्मा तत्व हे एक चैतन्य सतचित आनंद स्वरूप तत्व आहे. ते सत्य आहे, चित आहे, म्हणजे चैतन्य स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे, शांती स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे. असं हे ते तत्व आहे संपूर्ण विश्वात व्याप्त असलेलं. संपूर्ण विश्वात व्याप्त आहे म्हणजे ह्या भौतिक जगातही ते व्याप्त आहेच. कणाकणात ते व्याप्त आहे. आमच्यात तर ते व्याप्त आहेच. आमच्या देहातही ते व्याप्त आहे. आम्ही त्या तत्वाचं स्वरूप आहोत. परंतु हे भौतिक जगत हे आभास असल्यामुळे, कारण की या देहाला निर्मिती आणि नाश आहे, जन्म आणि मृत्यू आहे. आत्मतत्व असं हे अविनाशी आहे. त्यामुळे ह्या देहाशी त्याचा संबंध केवळ काही काळापुरता येतो. देह म्हणजे मी नव्हे, देह म्हणजे आत्मतत्व नव्हे. देह हा त्या आभास आहे फक्त तो. हे ते देह, आमचा जो देह आहे हा भौतिक जगाशी संबंधित आहे, हा मायेशी संबंधित आहे.
परंतु जे मूळ अविनाशी तत्व आहे ते आत्मतत्व आहे. त्याचा नाश कधी होत नाही. म्हणूनच आम्हाला नाश नाही आहे. जर आम्ही स्वतःला देह समजलो तर आम्हाला जन्म आणि मृत्यू आला मग. परंतु आमचं ज्यावेळेस आम्हाला स्वतःचं खरं स्वरूप कळतं, ते आत्मज्ञान ज्यावेळेस प्राप्त होतं, आत्म्याचं ज्ञान म्हणजे आमच्या स्वतःच्या मूळ स्वरूपाचं, सत्य स्वरूपाचं जे ज्ञान, ते प्राप्त झाल्यानंतर मग त्याला जन्म आणि मृत्यू लागू होत नाही. त्याला जन्मही नाही आणि मृत्यू नाही. तो ह्या मायेच्या बंधनातून मुक्त होतो. कारण की त्याला तो बोध झालेला असतो सत्य स्वरूपाचा. मी कोण आहे हा जो बोध प्राप्त होतो, तो बोध प्राप्त झाल्यानंतर मग तिथे भेद आणि भय राहत नाही. ते कशाचंच भय नाही. मृत्यूचं भय नाही, कोणत्या संकटाचं भय नाही, काही मिळवण्याची अपेक्षा नाही आणि काही गमावण्याचं भय नाही. त्या जीवाला पूर्णत्व प्राप्त होतं. पूर्णत्व. तो जीव संपूर्ण विश्वव्यापक बनतो. तो हा देहापुरता मर्यादित नसतो. मग तो गुणात बद्ध नसतो, तो आकारात बद्ध नसतो. कारण की त्या आत्मतत्वाचं स्वरूप हे व्यापक आहे, सर्व व्यापक आहे. आणि हा देह जर मी आहे, हा जे आमची समज आहे, भौतिक जगामध्ये देहाला आम्ही स्वतःच ओळख करून देतो. देह म्हणजेच मी. या देहाच्या माध्यमातून आम्ही स्वतःची ओळख करून देतो. स्वतःलाच आम्ही देह समजतो. त्यामुळे इथे आम्ही गुणात बद्ध होतो, आकारात बद्ध होतो, कर्मबंधनात आम्ही बांधले जातो. कारण की देह आले की कर्म आले. जोपर्यंत हा देह आहे त्यापर्यंत देहाला कर्म करावेच लागतात. कर्माशिवाय देह राहू शकत नाही. देहाकून जर कर्म झाले तर देह तो मृत होऊन जाईल, त्याला मृत्यू येईल. जोपर्यंत हा देह आहे, जिवंत आहे, तोपर्यंत देहाला कर्म हे करावेच लागतात. आणि त्या कर्माच्या माध्यमातून तो जीव कर्मबंधनात अडकत राहतो. चांगले वाईट कर्म त्या देहाच्या माध्यमातून घडतात. कारण की त्या देहावर पूर्वी जे जन्माला येताना ते संचित प्रारब्ध घेऊन तो जीव जन्माला येतो, तो देह घेऊन येतो. आणि त्या प्रारब्धानुसार त्याचं जीवन असतं, सगळं संपूर्ण जीवन. आणि नवीन कर्म या जीवनामध्ये सुद्धा पुन्हा घडत राहतात. आणि त्या प्रारब्ध कर्मानुसार अधिक सुखदुःख भोगावे लागतात त्या जीवाला. आणि सुखदुःख भोगत असताना पुन्हा कर्म घडत राहतात. आणि असा सातत्याने हा जीव कर्मबंधनात असा अडकत राहतो, गुंतत राहतो त्या कर्मबंधनात. आणि कर्मबंधनात आला की जन्ममृत्यू आला. आणि त्या कर्मानुसार त्याला ते फळ भोगावेच लागतात. आणि ते फळ भोगण्याकरता त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. चांगल्या कर्माचं फळ, चांगले कर्म म्हणजे पुण्यकर्म, त्या पुण्यकर्माचं मग सुखाच्या माध्यमातून त्याला भोगावं लागतं. आणि वाईट कर्म म्हणजे पापकर्म, धर्माविरुद्ध जे कर्म केले आहे ते परपीडा ते पाप आणि परोपकार ते पुण्य, अशा पद्धतीनं या कर्माची विभागणी केलेली आहे. पाप पुण्याच्या माध्यमातून पुन्हा जीवनात सुखदुःख येतात. आणि ते सुखदुःख भोगण्यासाठी पुन्हा वारंवार आम्हाला जन्म घ्यावा लागतो. वेगवेगळ्या 84 लक्ष योनीचा उल्लेख आलेला आहे शास्त्रामध्ये. ते 84 लक्ष जे जीव आहेत, जीवाचे प्रकार आहेत, त्या माध्यमातून आमचा हा जीवन प्रवास सुरू असतो सातत्यानं. कारण की आम्हाला ह्या आमच्या कर्माचे भोग भोगण्याकरता ते जीवनात ते जन्म घ्यावेच लागतात. कर्मसिद्धांत आहे, तर कोणालाही चुकला नाही. कर्मसिद्धांतानुसार तुम्हाला जीवनात सुखदुःख येणारच, त्यातून सुटका नाही आहे सामान्य जीवाला. केवळ ज्याला हे आत्मबोध झाला आहे, त्या आत्म्याचं ज्ञान झालं, आत्मज्ञान ज्या व्यक्तीला झालं, ज्या जीवाला झालं, तो हा कर्मबंधनातून मुक्त असतो. कारण की त्याचं स्वतःचं खरं स्वरूप त्याला कळलेलं असतं. मी कोण आहे हे त्याला कळलं असतं. म्हणून तो ह्याच्यात बद्ध होत नाही. भौतिक मायेच्या प्रभावातून तो मुक्त होतो जीव. आत्मज्ञान होणं म्हणजेच दुःखातून मुक्त होणे, मायेच्या प्रभावातून मुक्त होणे म्हणजे सुखदुःखातून मुक्त होणे. जन्ममरणातून तो जीव मुक्त झालेला असतो. त्यालाच आत्मज्ञान म्हटलं. आत्मज्ञान झालं की हे सर्व बंधनं संपून जातात. कारण की त्याला त्याच्या सत्यस्वरूपाचा बोध होतो, आत्म्याचा बोध होतो. स्वतःचं खरं स्वरूप त्या जीवाला कळतं. म्हणून त्या जीवाला इतर गोष्टीची त्याच्यावर परिणाम होत नाही. कारण की त्याला माहिती आहे सगळा हा आभास आहे, हे सत्य नाही आहे. जसं स्वप्नामध्ये जरी ते सत्य वाटलं
तरी स्वप्नात हे निरर्थक असतं. जागृत अवस्थेत ज्या घटना घडतात त्याप्रमाणेच घटना स्वप्नातसुद्धा घडतात, परंतु त्या घडणाऱ्या घटनांना काही अर्थ नसतो. निरर्थक घटना असतात, त्या अर्थहीन असतात. त्याचा काहीही परिणाम होत नाही आमच्या जीवनावर. जाग आल्यानंतर कळतं की हे स्वप्नात असताना ते सत्य वाटतं. त्याच स्वप्नातले भोग आम्ही भोगतोच त्यावेळेस, जे काही आहे ते. स्वप्नात येणारे सुखदुःख, स्वप्नात घडणाऱ्या सगळ्या घटना आम्हाला खऱ्या वाटून त्या पद्धतीनं आम्ही सुखी होतो, दुःखी होतो. परंतु जेव्हा जाग येते त्यावेळेस त्या सुखदुःखाला काही अर्थ राहत नाही. कळतं की हे काही सगळं खोटं होतं, निरर्थक होतं. त्याच पद्धतीनं ह्या भौतिक जगातून ज्यावेळेस ते आत्मज्ञान प्राप्त होतं त्यावेळेस या भौतिक जगातल्या सर्व घटना ह्या भ्रम आहे. हे सगळं मायेच्या प्रभावामुळे केवळ भासणारं आहे, आभासित आहे सगळे विश्व. हा बोध प्राप्त होतो. कारण की खऱ्या स्वरूपाचा आम्हाला आत्मतत्वाचा हा बोध प्राप्त झालेला असतो. म्हणून त्यामुळे सर्व खोटं वाटतं हे. कारण की सगळं खोटंच आहे, हे असत्य आहे. मग ह्या स्वप्नाप्रमाणेच मग हे संपूर्ण विश्व हे निरर्थक वाटायला सुरुवात होते. निरर्थक असतं त्याच्यासाठी, हे अर्थही नसतं. त्याचा काहीही परिणाम होत नाही त्याच्या जीवनावर, या बाह्य गोष्टीचा, भौतिक जगताचा. कारण की तो या भौतिक जगात जरी असला देहाच्या माध्यमातून, तर जोपर्यंत देह आहे त्याला त्या देहाचे भोग त्याला भोगणे आहेच. पण ते देह भोगतो, तो स्वतः भोगत नाही. स्वतःला त्याचं स्वरूप कळलेलं असतं. मी कोण आहे त्याला त्याचा बोध झालेला असतो, त्याला ते आत्मज्ञान झालेलं असतं. परंतु हा देहाच्या माध्यमातून जे काही त्याचे प्रारब्ध कर्मानुसार जे काही त्याला भोग भोगायचे आहेत, सुखदुःख भोगायचे आहेत, हा देह ते भोग भोगीत राहतो. त्याच्यामध्ये हा लिप्त होत नाही. त्या देहापासून हा मुक्त असतो. हा देहात नसतो. मग राहतो देहातच, पण देहात नसतो, असून नसतो. जोपर्यंत हा देहाचा कालावधी आहे, कारण की जन्म आणि मृत्यूचा कालावधी हा ठरलेला आहे प्रत्येक देहाचा. आणि त्या देह जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या देहाला कर्म हे करावेच लागणार. आणि या देहाच्या माध्यमातून जे काही त्याच्या जीवनामध्ये सुखदुःख येतात त्या स्थितीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. तो ज्या स्थितीत तो असतो, तो जीव, तिथे या देहापासून तो मुक्त झालेला असतो. त्याला देहाभिमान नसतो, देहाचा मोह नसतो, किंवा ह्या भौतिक जगाचा कोणत्याही गोष्टीचा मोह नसतो. मी आणि माझं हे त्याची बाधा त्याला होत नाही. तो अहंकारातून मुक्त झालेला असतो. अहंकार म्हणजे कर्ता मी आहे हा भाव. तो कर्ता मी आहे हा भाव त्यातून निघून गेलेला असतो, त्याचा लय झालेला असतो. त्याच्यातली अहंकार हा नष्ट झालेला असतो. कर्तेपणाचा भाव त्याचा निघून गेला. कारण की देहाला तो स्वतः समजतच नाही. कारण की कर्तेपणा हा देहाचा भाव आहे, आणि देह हा माझा नाही त्याला माहीत असतं. त्याचं स्वतःचं सत्यस्वरूप त्याला कळलेलं असतं. तो आत्मबोध त्याला प्राप्त झालेला असतो. ते आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे ह्या देह म्हणजे मी नव्हे हे ज्ञान त्याला प्राप्त झालेलं असतं. त्याच्यामुळे देहासंबंधित कोणत्याही गोष्टीची त्याला बाधा होत नाही. सुखाची होत नाही, दुःखाची होत नाही. सुखानं तो हुरळून जात नाही, आणि दुःखानं तो निराश होत नाही. त्याला स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे. असा जीव का ज्याला देह असताना त्याला ते आत्मज्ञान झालेलं आहे, आत्मबोध झालेला आहे. असा जो स्थितप्रज्ञ असतो, असे संत महात्मेस, त्यांना संत आणि महात्मेस म्हटलं गेलेलं आहे. संत असतात ते. संत हे आमच्यासारखेच वाटतात. जीवन जगताना कसे ते, कारण की ते मानवी देह त्यांनी धारण केलेला असल्यामुळे, मानवी देहातच त्यांना ते आत्मज्ञान त्यांच्यामध्ये प्रगट झालेलं असल्यामुळे, किंवा काही कारणास्तव त्यांनी तो देह मानवी देहाच्या माध्यमातून त्यांनी अवतार घेतलेला असल्यामुळे, काही कारण असू शकतं. एकतर त्यांनी ते मानवी जीवनाचा उद्धार करण्यासाठी इतर जीवांचा, जगाच्या कल्याणाकरता संत हे जन्माला येतात, असे काही संत असतात. आणि काही संतांना हे जीवन मानवी देह प्राप्त झाल्यानंतर आत्मज्ञान प्राप्त होतं काही कालावधीनंतर. परंतु कारण की मागचे काही त्यांचे कर्मभोग शिल्लक असतात, म्हणून त्याला हा नवीन त्यांना देह घ्यावा लागतो, जन्म घ्यावा लागतो. ते कर्माचे सिद्धांतानुसार
ते कर्मभोग भोगण्याकरता. परंतु त्यांचा मुक्तीचा मार्ग हा निश्चित झालेला असतो आणि या जन्मात त्यांना मग तो आत्मबोध प्राप्त होऊन त्यांना ती मुक्ती प्राप्त होते. देहात तुम्हाला ते दिसतात, आमच्यासारखेच दिसतात. सगळं त्यांचं जीवनकार्य हे आमच्याप्रमाणे चालू असतं. ते आमच्यापासून काही वेगळे नसतात, कारण की त्यांना ते एक मानव देहधारी असतात आणि मानव देहधाराचे मानवी देहाचे जे काही नियम आहेत ते सगळे त्यांना लागू असतात. सगळे त्यांची जीवनपद्धती आमच्यासारखीच असते, परंतु ते आमच्यासारखे जरी असले तरी ते आमच्यासारखे नसतात. त्यांना संतत्व प्राप्त झालेलं असतं. ते त्या विश्वरूपाशी एकरूप झालेले असतात. त्या परमात्म्याशी ते एकरूप झालेले असतात. त्या परमात्मा तत्वात ते विलीन झालेले असतात. ते आमच्यात नसतातच. ते सातत्याने त्यांच्या समाधी अवस्थेत असतात, परंतु दिसतात ते आमच्याच सारखे. म्हणून संतांना ओळखणं हे कठीण कार्य आहे, दुर्लभ आहे. संतत्व प्राप्त होणं हे अतिशय दुर्लभ. जन्मोजन्मीच्या सत्कर्मातून अनेक जन्मोजन्मी आणि सत्कर्म केल्यानंतर ज्यावेळेस जीवनामध्ये ते विचार प्राप्त होतात, संत विचार, आध्यात्मिक विचार, आणि त्या माध्यमातून मग त्याची फलनिष्पत्ती म्हणून ते ईश्वरतत्वाची ओढ निर्माण होते. आणि ईश्वरताची ओढ निर्माण झाल्यानंतर त्या ईश्वराची कृपा होते आणि त्या कृपेनंतर कुठे ईश्वर कृपा करतो तेव्हा ते आत्मज्ञानाचा बोध होतो. ते आत्मज्ञान प्राप्त होतं, म्हणजेच संतत्व प्राप्त होतो. अनेक जन्मोजन्मीची ही प्रक्रिया असते. एका जन्मापुरतं मर्यादित नाही आहे. असे अत्यंत दुर्लभ असं जीवन असतं ते. संतत्व प्राप्त होणं अतिशय दुर्लभ. संतत्व प्राप्त होणं म्हणजेच ते परमसत्य परमात्मा तत्वाशी एकरूप होणं. जो जीव त्या परमतत्व परमात्म्याशी एकरूप होतो, समरस होतो, अन्यत्व त्यामध्ये भेद नसतोच, तो विश्वात्मक झालेला जीव असतो. तेच संत होत, तेच आत्मज्ञानी. आत्म्याचं ज्ञान प्राप्त होणे म्हणजे ते आत्म्याचा बोध प्राप्त होणे. माझं सत्यस्वरूप मला प्राप्त होणे म्हणजेच आत्मज्ञान होणे. आत्ता आपला हाचा चिंतनाचा विषय आहे आत्मज्ञान. या विषयावर आपलं चिंतन सुरू आहे. आणि आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणत्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे? तर आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी मानवी जीवन हे एकतर अत्यंत गरजेचं आहे, कारण की मानवी जीवनाशिवाय आत्मज्ञान प्राप्त होत नाही. दुसऱ्या जीवनांना हे आत्मज्ञान प्राप्त होत नाही. ते केवळ या मानवी जीवनातच शक्य आहे. मग मानवी जीवन असल्यानंतर अजून ज्या पद्धतीची आमची साधनं असायला पाहिजे, कारण की मानवी जीवन तर एकदा प्राप्त झालं, परंतु ते आत्मज्ञान प्राप्त करण्याची तळमळ तर प्रत्येक जीवाला आहेच, परंतु प्रत्येक मार्ग आमचा चुकीचा. आम्ही ते आत्मज्ञान जे प्राप्त करायचं आम्हाला जे आमचं स्वतःचं जी आंतरिक तळमळ आहे, जे आमचं स्वतःतील सत्य शोधण्याची तळमळ, जे ते आत्मतत्व कसं आहे, आनंद स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, शांती स्वरूप आहे, तृप्त आहे, पूर्णत्व आहे, आणि तीच तळमळ आमची पण आहे. तेच पूर्णत्व शोधण्याचा आमचा प्रयत्न असतो. तीच शांती शोधण्याचा आमचा प्रयत्न असतो. आयुष्यभर आम्ही हेच करत असतो. आम्हाला शांती हवी आहे, आम्हाला पूर्णत्व हवं आहे, आम्हाला व्यापकता हवी आहे, आम्हाला आनंद हवा आहे, आम्हाला प्रेम हवं आहे, आणि याच तळमळीनं आमचं जीवन कार्य सुरू असतं. परंतु हे सगळे जे गोष्टी आहे हे आम्ही ह्या भौतिक जगात शोधत राहतो. जिथे नाही तिथे आम्ही शोधतो. बस हेच केवळ आमचा मार्ग चुकीचा असतो. भौतिक जगाचं एकतर अस्तित्वच नाही. आम्हाला फक्त ते अस्तित्व सत्य वाटतं, पण ते सत्य नाही, असत्य आहे. भौतिक जगत हे असत्य आहे, परंतु आम्ही त्याला सत्य समजतो. स्वप्नाप्रमाणे स्वप्नात असताना आम्हाला स्वप्न सत्य वाटतं, परंतु स्वप्न हे असत्य असतं, त्याचं काही अस्तित्व नसतं. त्याचप्रमाणे या भौतिक जगाचं काहीही अस्तित्व नाही, परंतु आम्ही या भौतिक जगाला सत्य समजून आमचं जीवन जगत असतो. आणि आमच्यातील जे आंतरिक ही जी तळमळ आहे, ती आनंदप्राप्ती, शांतीप्राप्तीची, पूर्णत्वाची, ती आम्ही भौतिक जगात शोधण्याचा आमचा प्रयत्न असतो. म्हणजे आमचं स्वतःचं जे सत्य स्वरूप आम्ही या भौतिक जगात शोधत राहतो. असत्य जगात आम्ही सत्य शोधण्याचा आमचा प्रयत्न असतो. असा हा विरोधाभास आहे.
जिथे सत्य नाही आहे तिथे सत्य आम्ही शोधत राहतो. जिथे आनंदाचा लवलेशही नाही आहे, प्रेमाचा लवलेशही नाही आहे, तिथे शांती तुम्हाला मिळणारच नाही. आणि त्या ठिकाणी आम्ही शोधत राहतो. म्हणून आमचं हे जीवन असं भरकटल्यासारखं असतं. दिशाहीन असं जीवन आम्ही जगत असतो. भौतिकतेच्या आहारी गेलो आम्ही, कारण काय भौतिकतामध्ये ह्या मायेच्या प्रभावामध्ये असतो आम्ही. आणि ते सगळं दुःख, यातना, कष्टमय असं हे जीवन असतं. त्यासाठी ते निर्मिती झालेली आहे. हे भगवंताची लीला आहे, ईश्वराची ही लीला आहे. अत्यंत दुःखमय आणि यातनामय, कष्टमय असं जीवन असतं या मायेच्या प्रभावात. कारण की आम्ही इथं स्वतंत्र नसतो, मायेच्या बंधनात असतो. आणि बंधनातलं जीवन हे निश्चितच यातनादायक आणि कष्टदायक असतं. कोणत्याही जीवाला असं बंधनात राहावं असं वाटत नाही. इथे आम्ही सर्व बंधनात बांधला गेलेलो आहोत. कर्मबंधनात आहोत, जन्ममृत्यूच्या बंधनात आहोत, प्रत्येक गोष्टीच्या आम्ही बंधनात आहोत. आणि हे सगळं हे विश्व भेदमय आहे. भेद असल्यामुळे ते भय आहे, भय असल्यामुळे दुःख आहे. आणि यातून मुक्तीचा जो मार्ग आहे त्याचं चिंतन आपण पुढे करूया. हे सगळं विश्व हे त्याचं आपण असं एक थोडक्यात कशा पद्धतीचं आहे भौतिक जगत, आणि ते काय इथलं जीवन कशा पद्धतीचं आहे हे आपण थोडंसं शोधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आम्हाला जे हवं आहे ते या जगात नाही आहे. कारण की हे जग एकतर अस्तित्व नाही, आणि त्या अस्तित्व जे आहे ते सगळं भ्रम, आभास आहे. त्यामुळे आमचा निश्चित हा मार्ग इथे आम्हाला जे हवं आहे ते इथे मिळणारच नाही. तर वास्तविक हे संपूर्ण भौतिक विश्व हे ईश्वराचं स्वरूप आहे. हे काही वेगळं नाही ईश्वरापासून. तर आत्मतत्वापासून, ईश्वर तत्वापासून जे सर्व व्यापक आहे ते या भौतिक जगातसुद्धा व्याप्त आहे. हा दुसरा भाग. विषयाला आपण थोडंसं आता वेगळ्या दिशेने आपला प्रवास सुरू आहे. एकीकडे आम्ही भौतिक जगातला असत्य भ्रम समजतो, पण हे असत्य भ्रम असलेलं भौतिक जगत, हे मायावी जगत, हे माया ही सुद्धा ईश्वर निर्मित आहे. सर्व ईश्वर निर्मित आहे. त्यामुळे इथे ईश्वराचं अधिष्ठान आहे. ईश्वर तत्वापासून हे वेगळं नाही आहे, पण हे ईश्वर नाही आहे. त्याच्यापासून वेगळं नाही, पण ईश्वर नाही आहे. जे आम्हाला जे सत्य आहे ते नाही आहे, पण इथे तेच तत्व व्याप्त आहे, ईश्वर तत्व. कारण ते सर्व व्यापक आहे. म्हणजे ते सगळीकडेच व्यापक आहे. ते मायेतही व्याप्त आहे, भ्रमातही व्याप्त आहे, सर्वत्र तेच व्याप्त आहे. तो आमचा झाला भ्रम. तो हा जो मनाचा भ्रम आहे आमच्या, जे आम्हाला मन दिलेलं आहे. मानवी जीवनामध्ये मन एक विशेषत्वानं एक मनाची एक शक्ती दिलेली आहे, एक मन जे दिले आहे. आणि ते मनाच्या माध्यमातून जे मनशक्ती जी आम्हाला प्रदान केलेली आहे, विशेषतः मानवी जीवनाला मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे विशेषत्वानं आम्हाला प्रदान केले. इतर जीवांना ती नाही आहे. इतर जीवांना त्यांच्या ते जीवन जगण्यापुरतं त्यांना दिलेलं आहे. इथे विशेषत्वानं दिलेलं आहे. काही गोष्टी आम्हाला अशा, कारण की आम्हाला ते तत्त्व प्राप्त करण्यासाठी काही गोष्टी दिलेल्या आहेत. ईश्वर तत्त्व प्राप्त करण्याच्या अनुषंगानं आम्हाला हे सगळं मन, बुद्धी, चित्त, अहंकारामध्ये एक विशेष शक्ती दिलेली आहे. इतर जीवनात ती शक्ती प्राप्त नाही. परंतु कारण की हा 84 लक्ष योनीतून भटकणारा हा जीव, येथे कुठेतरी याला मुक्तीचा मार्ग प्राप्त व्हावा. ती ईश्वर, ते नियतीची व्यवस्था आहे. ईश्वराची ते लीला आहे. ईश्वराची ती व्यवस्था करून ठेवलेली आहे ईश्वराने. केवळ मानवी जीवनाच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण बंधनातून मुक्त होता येते, आणि आम्हाला ते आमच्या परम सत्य स्वरूपाचं बोध प्राप्त करून घेता येतो, जे आमचं मूळ स्वरूप आहे ते प्राप्त करता येतं. आणि मग हा जीव इथून दुःखमय चक्रातून मुक्त होतो. त्यासाठीच हे मानवी जीवन आहे. दुसरं अन्य काहीही कारण नाही. पण आम्ही ह्या भौतिक जगातच जास्त गुरफटत जातो, आणि इथल्याच ह्या भौतिक जगाच्या सुख, सुविधा, धन, संपत्ती, वैभव आणि सगळं हे भौतिक जगाच्या भौतिक गोष्टीतच आमचं सगळं जीवन हे आम्ही व्यर्थ गमावतो, का ज्याच्यात अर्धही नाही. आणि शेवटी मग आम्हाला आमचा सगळा मार्ग तो विनाशाकडे जातो. ज्याला हे कळलं, ज्याच्या जीवनामध्ये हे आध्यात्मिक विचार येतात, संत विचार येतात कुठेतरी,
कुठेतरी मग त्या जीवनामध्ये थोडं थोडं परिवर्तन व्हायला सुरुवात होते. ते संत विचार प्राप्त होणं, आध्यात्मिक विचार प्राप्त होणं यामागे फार मोठी भूमिका असते. अनेक जन्माच्या सत्कर्मातूनच हे विचार जीवनामध्ये येतात आणि आल्यानंतर त्याबद्दल आवड निर्माण होणे, ओढ निर्माण होणे, ते आवडणे हाही एक अतिशय दुर्लभ अशी बाब आहे ती. कारण की जन्मोजन्मीचं सत्कर्म असल्याशिवाय त्या ईश्वर तत्वाची ओढ निर्माण होत नाही, ते ईश्वर तत्वाचे विचार आवडत नाही. आध्यात्मिक विचार म्हणजे ते ईश्वरी विचार, संतांचे विचार म्हणजे ते ईश्वरी विचार, ते विचार आवडणं आणि त्या दिशेने आमची ओढ त्या निर्माण होणं परमसत्य परमात्म्याच्या दिशेने हे अतिशय दुर्लभ आहे. फार कमी लोकांना ती ओढ निर्माण होते. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनेक जन्माचा सत्कर्म आमच्या पाठीशी असल्याशिवाय, आमच्याजवळ असल्याशिवाय, जन्मोजन्मी जर आम्ही सत्कर्म करत आलेलो असू तरच आम्हाला कुठेतरी थोडीफार त्याची आवड निर्माण होते त्या ईश्वर तत्वाची. मग ती आवड निर्माण झाली की हळूहळू आमच्या जीवनामध्ये संत विचार, आध्यात्मिक विचार येत राहतात आणि आमचा प्रवास मग त्या दिशेने होत राहतो आणि हळूहळू मग आम्ही त्या परमसत्य परमात्म्यापर्यंत निश्चित पोहोचतो. तिथे तुम्ही त्या मार्गाने लागले की पोचता, कधी ना कधी पोचणार. पण ते मार्गस्थ होणं महत्त्वाचं आहे, चालणं महत्त्वाचं आहे. मार्ग चलत राहायचं त्या दिशेने, कधी ना कधी निश्चित पोचणार. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात. त्याला काही लोक या जन्मातही पोचतील, आपापल्या त्या कर्मसिद्धांतानुसार त्याचे काय सुखदुःखाचे भोग भोगत असताना त्याच्या पाठीशी किती सत्कर्म आहे आणि या सत्कर्माच्या माध्यमातून आणि त्याच्या साधनेच्या माध्यमातून कालावधी हा कमी जास्त होऊ शकतो. परंतु त्या मार्गाने चलत राहिलं की पोचणार निश्चित, हे निश्चित होतं. कधी ना कधी पोचणार. चालत राहायचं तो दिशेने. ती आपली साधना सुरू ठेवायची, भक्ती सुरू ठेवायची, ईश्वरी चिंतन सुरू ठेवायचं. आता ते ह्या सगळं चालत असताना आम्हाला काही सगळं सोडून चालायचं नाही आहे. भौतिक जगातील आमचा जो व्यावहारिक जो भाग असतो ह्या शरीराच्या अनुषंगाने, शरीर म्हटलं की व्यवहार आला. भौतिक जगातील सर्व भौतिक जगाचाच हा भाग असल्यामुळे शरीराच्या अनुषंगाने जे काही कर्तव्य असतात, कर्म असतात ते आम्हाला करावेच लागणार. ते करत असतानाच आम्हाला आमचा हा मार्ग, याच्यासाठी काही स्वतंत्र आम्हाला वेळ काढावा लागत नाही. हे सोडून ते करा अशा पद्धतीचं अभिप्रेत नाही आहे, ते अपेक्षित नाही आहे. ईश्वरी मार्गाकडे जाणं म्हणजे काही सगळं सोडून, हे भौतिक जगातलं सगळ्या गोष्टी सोडून केवळ त्याच मार्गाने चालत राहणं हे अपेक्षित नाही आहे. कारण की ते कुठे असं काही फार जायचं कुठे नाही आम्हाला. आम्ही स्वतः आहोतच ते. आम्हाला कुठे जायचं आहे, कुठे जाऊन ते मिळणारं नाही आहे, बाहेर भटकून ते मिळणारं नाही आहे, कुठे आम्हाला चालत जायचं नाही आहे. हा एक उपमा आहे, ती एक दृष्टांत दिला आहे. चालत जाणे म्हणजे आंतरिक आमची जे साधना असते, आंतरिक जे हे असते, ईश्वरी चिंतनाचा जो भाव असतो तो, ती क्रिया आम्हाला सुरू ठेवायची. आमचे दैनंदिन कर्म करताच आम्हाला हे सगळं करता येतं, ईश्वरी कार्य. तर ईश्वरी चिंतनात जास्तीत जास्त वेळ आम्हाला द्यायचा आहे. संतांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाने आम्हाला आमचं जीवन सुरू ठेवायचं आहे. कुठे चालत जायचं नाही, कुठे असं जायचा प्रश्न नाही आहे. हे शाब्दिक काही समजावून सांगताना अशा शब्दप्रयोग करावे लागतात, पण याचा अर्थ असा शब्दशः अर्थ होत नाही. चालत जाणे म्हणजे काय चालत जायचं नाही आहे, कुठे काही प्रवास करायचा नाही आहे, कुठे काही निघून जायचं नाही आहे, जंगलात, अरण्यात किंवा वनात जाऊन काही तपश्चर्या करायची नाही आहे. तो नंतरचा भाग आहे तो साधनेचा. आम्हाला हे भौतिक जीवनामध्ये आमचे जे विहित कार्य आहे, जे काही आमचे कर्तव्य, जबाबदारी आहे, हे सर्व पार पाडूनच आम्हाला आमचा हा आध्यात्मिक प्रवास सुरू ठेवायचा आहे आणि सुरू ठेवता येतो. कार्य करत असतानाच हाती काम आणि मुखी राम. काम करत असतानाच आमचं हे ईश्वरी चिंतन सुरू असतं. बाहेर कुठे आम्ही प्रवासाला निघालो, आमचं ईश्वरी चिंतन चालू ठेवायचं. म्हणजे मन त्या ईश्वरी चिंतनाकडे आणि शरीर त्या भौतिक कामाकडे, अशा पद्धतीचं आमचं जीवन असलं पाहिजे. मनानं आम्ही त्या ईश्वराकडे असलो पाहिजे आणि शरीरानं ह्या शरीर भौतिकतेचे संबंधित आहे, तर शरीराला भौतिक कार्य करू द्यायचे. परंतु आम्हाला ते ईश्वरी जे परमात्म्याचं जे प्राप्त करायचं आहे ते मनाच्या माध्यमातून करायचं आहे. मन लागोरे प्रभुचरणी. त्या मन त्या प्रभुचरणाजवळ लावायचं आहे
आणि त्या मनाला तिथे सातत्याने तीच सवय लावायची आहे मला. त्या प्रभूच्या चिंतनामध्ये आम्हाला त्या वेळ घालवायचा आहे. शरीराला शरीराचे कार्य करू द्यायचे, भौतिक कार्य, परंतु मन हे याच्यात नको. मन तिकडे असलं पाहिजे. आणि आमचे कोणतेही कार्य आणि कर्तव्य आम्ही ज्या भौतिक जगामध्ये ज्या आम्ही जबाबदाऱ्या आहेत पार पाडत असताना त्या आम्ही आमच्या धर्मानुसार व्यवस्थितपणे पार पाडल्या पाहिजे. जे आमचे कर्तव्य आहेत, आमचे जे कर्म आहेत ते आम्हाला जे काही ईश्वराने दिलेले जे कर्म आहेत, कारण की आम्ही सगळे जीवन जे दिलं आम्हाला ते ईश्वराने दिलेली ही भेट आहे. ज्या पद्धतीनं जिथे आम्ही जन्माला आलो आणि जे काही आम्हाला कर्म दिले आहे ते देवाने दिलेलं आहे. सगळे ईश्वरी प्रसाद आहे तो. ते ईश्वरी प्रसाद समजून ते कर्म प्रामाणिकपणे करत राहायचं. धर्माचरण आमचं नीतिमत्ता आणि धर्माचरण हे धर्मानुसार आमचं कार्य आम्हाला दैनंदिनी कार्य, जीवन कार्य हे पार पाडत राहायचं. कर्मापासून आम्हाला पळून चालणार नाही. भगवान कृष्णाने अर्जुनाला तोच उपदेश केला होता. भगवद्गीतेमध्ये हाच उल्लेख आलेला आहे. कारण की अर्जुनाने युद्ध करण्यास नकार दिला होता. मी युद्ध कसं करूया, आणि युद्ध करून मला काय, माझेच आप्तजन, माझेच गुरुवर्य, माझे आजोबा, माझे काका, माझेच पुतणे, मामा, सगळे माझे सगळे सोरे माझ्यासमोर, यांच्याशी लढाई करून आणि यांना मारून आणि राज्य प्राप्त करून मला काय करायचं आहे. मला असलं राज्य नको. असा अर्जुन हताश होऊन बसलेला होता. त्याने स्वतःचं कर्तव्य पार पाडण्यास नकार दिला होता. म्हणून अर्जुनाने नकार दिल्यानंतर भगवान कृष्णाने मग त्यांना खरा धर्म समजून सांगितला. तुझा धर्म हा युद्ध करणे आहे. तू क्षत्रिय आहेस. तुझ्यासमोर आहे, तू जरी त्यांना मारलं नाहीस तरी ते तुला मारणार आहे. शेवटी लढाई युद्ध होणारच आहे. तू जर त्याने आता तू नकार दिला पण ते तुला सोडणार नाही आहे. आणि मारणे न मारणे हा तुझा अधिकारच नाही आहे. तुझं कार्य नाही आहे ते. तुझ्या मारल्याने कोणी मरणार नाही आणि त्यांच्या मारल्याने तू मरणार नाही. इथे हे सर्व पूर्वनिश्चित आहे. जीवन सगळं हे निश्चित झालेलं असतं. प्रत्येकाचा मृत्यू हा निश्चित असतो. इथं सगळं ईश्वराची सत्ता संपूर्ण विश्वात आहे. त्या ईश्वरी सत्तेनुसारच सगळे हे विश्वाचं कार्य सुरू आहे आणि त्याप्रमाणेच त्या घटना घडत राहतात. इथे कोणालाही काही करण्याची इथे पात्रता नाही आहे. सगळे ते ईश्वरी सत्तेच्या माध्यमातून सगळे घटना घडत असतात. किंवा आम्ही काही करतो म्हणून ते घडते असं नाही आहे. तर कोणी काही करते म्हणून ते घडते. आम्ही कोणाचं चांगलंही करू शकत नाही आणि वाईटही करू शकत नाही, आणि कोणीही आमचं चांगलं करू शकत नाही आणि वाईटही करू शकत नाही. जे काही घडतं आहे ते सगळं नीतीच्या कर्मसिद्धांतानुसार आणि आमच्या कर्मसिद्धांतानुसारच आमच्या जीवनात त्या घटना घडत असतात. आणि संपूर्ण विश्वात घडणाऱ्या घटना ह्या नीतीच्या त्या सिद्धांतानुसारच घडत असतात. इथे त्यात बदल कुणालाही करता येत नाही आणि त्या सिद्धांतामध्ये कोणीही ढवळाढवळ करू शकत नाही, बदल नाही करू शकत. आमच्या कर्माचे फळ आम्हालाच भोगावे लागतात. सुख दुःखाच्या माध्यमातून ते भोगावेच लागतात, ते सुटत नाही. त्यामुळे संपूर्ण हे ईश्वरी सत्तेच्या माध्यमातून हे कार्य सुरू आहे. त्यामुळे इथे कोणी कोणाला मारणारं नाही आहे, ते तुला मारणारे नाही आहे, ते मरणारच आहे, तूसुद्धा काही दिवसांना मरणारच आहे. मृत्यू हा ठरलेला आहे प्रत्येकाचा. कुणाच्या प्रत्येक ठिकाणी त्याचं स्थळ, काळ, वेळ सगळं काही ठरलेलं आहे. आणि हेच उपदेश भगवान कृष्णांनी अर्जुनाला केला की इथे तू मारणारा कोण, तुझ्या मारण्याने ते मरणार नाही आहे. तशी ते मरणारच आहे. तू मारतो म्हणून ते मरणार नाही आहे. आणि हा गीतेतलं हे अत्यंत गहन आणि सर्वश्रेष्ठ असं व्यापक ज्ञान त्या गीतेच्या माध्यमातून भगवान कृष्णाने अर्जुनाला दिलं. आणि तेव्हा त्याला ते आत्मबोध झाला, ते आत्मज्ञान झालं. आणि ते आत्मज्ञान झाल्यानंतर मग त्याला खरं ते कळलं, स्वतःचं सत्यस्वरूप कळलं की हे, आणि मग तो युद्धाला तयार झाला. म्हणून आमचे जे कर्म असतात ते कर्मापासून आम्ही पळून जाऊ शकत नाही. आमचे जे भौतिक कर्म आहे, आमचे ज्या भौतिक जगात ज्या पद्धतीने आम्ही जीवन जगतो त्या तशा पद्धतीने आम्हाला हे जीवन जगावं लागणारच आहे. परंतु मनानं आम्हाला त्या ईश्वर चिंतनात लीन राहायचं आहे. याच्यात लिप्त व्हायचं नाही आहे, मोह नाही करायचा याचा.
जसं कमळ पाण्यात राहतं पण त्याला पाण्याचा स्पर्शही होत नाही, तसं या भौतिक जगात संत राहतात. त्यांना आत्मबोध प्राप्त झालेला असतो. असे संत महात्मे असं कमलपत्राप्रमाणे या जगात राहतात. असतात जगातच, या दिसतात ते आमच्याच सारखे, आमच्यापासून काही वेगळे नसतात. त्यांचं सगळं जीवन पद्धती आमच्यासारखीच असते, परंतु ते आमच्यासारखे नसतात. ते त्यांना ज्यांना संतत्व प्राप्त झालं आहे ते संताला ओळखू शकतात. कारण की स्वतः संत झाल्याशिवाय संतत्व ओळखू येत नाही. ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालं तोच आत्मज्ञानी ओळखू शकतो. इतरांना तो ओळखू शकत नाही, इतर त्यांना ओळखू शकत नाही, शक्य नाही आहे ते. कारण की ती स्थितीत गेल्याशिवाय ती स्थिती ओळखू येत नाही. म्हणून जीवनामध्ये आमचे हे कर्तव्य पार पाडत असताना, भौतिक कर्तव्य पार पाडत असतानाच आणि शरीराचे धर्म हे पार पाडत असतानाच एक अधर्मानं आमची वागणूक नसावी, आमची वागणूक धर्मानुसार असावी, आमचं आचरण कसं असावं हे संतांनी सगळं आम्हाला याचा उपदेश केलेला आहे. त्या पद्धतीनेच आमचं जीवनकार्य आम्हाला सुरू ठेवायचं आहे. भौतिक जगामध्ये जीवन जगताना सुद्धा आमचं जीवन हे कसं असलं पाहिजे, आमचं जीवन हे धर्म आधारित असलं पाहिजे. दुसऱ्यांना पीडादायक नको, इतरांना त्रासदायक नको, इतरांना सुखकारक असं जीवन असलं पाहिजे, इतरांना सुविधाजनक असं आमचं जीवन असलं पाहिजे. आणि इतरांसोबत आम्हालाही आमचं जीवन हे आमच्यासाठी ते सहज आणि सुखरूप असलं पाहिजे. आम्हीही आम्हाला यातना द्यायची नाही, दुसऱ्यांनी आम्हाला दुःख द्यायचं नाही, स्वतःलाही दुःख करून घ्यायचं नाही. इतरांना सुख देण्याचा प्रयत्न करायचा, स्वतःलाही सुख देण्याचा प्रयत्न करायचा, असा समानतेचा भाव असावा. कारण की आणि ह्या समानतेच्या भावनेतूनच, समभावनेतूनच समाधित्व प्राप्त होते. समाधी म्हणजे काय? समाधी म्हणजे समावधान. त्या तत्वापर्यंत पोहोचता येतं. ही समत्वाची भावना आम्हाला या भौतिक जगातच पासून इथूनच तो अभ्यास सुरू करायचा आहे. भौतिक जगात जीवन जगताना सर्वत्र समान आहेत. कारण की संपूर्ण विश्वात ईश्वर तत्व व्याप्त आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. जे काही आम्हाला दिसेल, हे विश्व संपूर्ण पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. म्हणजे पंचमहाभूतापासून बनलेल्या जे काही आम्हाला भेटतील, पृथ्वी, अग्नी, पृथ्वी, जल आणि आकाश, आणि सावतत्व, चैतन्य तत्व, आता ते ईश्वर तत्व आहे. हे 5 तत्वापासूनच हे भौतिक जगत तयार झालेलं आहे. ह्या 5 तत्वापासून बनलेलं जे काही आम्हाला भेटेल ते सर्व ईश्वर स्वरूप समज. कारण की तोच सर्वत्र व्याप्त आहे. या भौतिक जगातही तोच व्याप्त आहे आणि संपूर्ण विश्वात तोच व्याप्त आहे. त्याच्याशिवाय अन्य दुसऱ्या जगात काहीही सत्य नाही. ते एकमेव सत्य आहे जगातलं, ईश्वर तत्व. म्हणजेच तेच आत्मतत्व, म्हणजेच तेच परमात्मा तत्व. आत्मा, परमात्मा, ईश्वर तत्व हेच एकच नाव आहेत आणि ते संपूर्ण विश्वात व्याप्त आहे. त्याच्याशिवाय दुसरे अन्य कशाचंही अस्तित्व नाही, कशाचंही अस्तित्व नाही. आणि ते एकच सत्य आहे विश्वातलं, ईश्वर तत्व. आणि त्याच तत्वाचा आम्हाला बोध प्राप्त करून घ्यायचा. ते तत्व आम्हाला प्राप्त करायचं आहे. म्हणजे आम्हाला कुठं जायचं नाही आहे. कारण की ते तत्वाचं स्वरूप आम्ही आहोतच. फक्त आम्हाला बोध करून प्राप्त करून घ्यायचा आहे. स्वतःला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. ज्याचा आम्हाला विसर पडलेला आहे. आम्ही त्या देहाला स्वतःला समजतो. तो देह मी नसून माझं स्वरूप हे काहीतरी वेगळं आहे. ते सत्य स्वरूप आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आम्ही स्वतः ईश्वरच आहोत. तर ईश्वर तत्वाचं स्वरूप आहे म्हणजे आम्ही ईश्वरच आहोत. त्याच्यापासून काही वेगळं नाही आहे. तेच ज्ञान प्राप्त आम्हाला करून घ्यायचं आहे. तो बोध प्राप्त करून घ्यायचा आहे. त्यालाच आत्मज्ञान म्हटलेलं आहे. तेच आत्मज्ञान. आणि तोच या जीवनाचा खरा उद्देश आहे. मानवी जीवन ते आत्मज्ञान प्राप्तीकरिताच झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे. दुसरा या मानवी जीवनाचा काही उद्देश नाही. ती नियतीने केलेली म्हणा का ईश्वराने केलेली ती एक व्यवस्था आहे. या मानवी जीवनाच्या माध्यमातून आम्हाला आत्मज्ञान प्राप्त करता येतं. इतर जीवनात ती व्यवस्था नाही, ती सुविधा नाही आहे, तो पर्यायच उपलब्ध नाही बाकी जीवनामध्ये. तर केवळ तो मानवी जीवनामध्येच उपलब्ध आहे. आणि या मानवी जीवनाचा जीवन जर खऱ्या अर्थानं सार्थक करायचं असेल, जीवनाचा उद्धार करायचा असेल,
तर आम्हाला त्या आत्मज्ञान प्राप्तीच्या दिशेनं आमचा प्रवास सुरू झाला पाहिजे. आणि हा प्रवास करताना आम्हाला हे आमचे संत विचार, आध्यात्मिक विचार आम्हाला निश्चितच मार्गदर्शन करणारे आहेत, मार्गदर्शक आहेत आम्हाला ते विचार. त्याच माध्यमातून आम्हाला हा प्रवास करायचा आहे पुढचा. यापूर्वी मी सांगितलं, मी तुम्हाला प्रवास कुठं जायचं नाही आहे. प्रवास म्हणजे तुम्हाला ते साधना तशी करायची आहे, तसं तुमचं जीवन त्या पद्धतीनं तुम्हाला जगायचं आहे. कशा पद्धतीनं जीवन जगावं हे संतांनी सांगितलेल्या मार्गाने आम्हाला आमचं हे जीवन आमचं जगायचं आहे आम्हाला. जसं संतांना ते तत्त्व प्राप्त झालं होतं, त्याला आत्मज्ञान झालं होतं त्यांना, आणि म्हणून ते स्वतः ईश्वरच होते. ते ईश्वर स्वरूप म्हणजे ईश्वरच होते, आणि तेच आम्हाला खऱ्या अर्थानं तो मार्ग दाखवू शकतात. खऱ्या अर्थानं आम्हाला ते संतच आमच्या जीवनामध्ये ते आत्मज्ञान प्राप्त करून देऊ शकतात, कारण की त्यांना ते ज्ञान प्राप्त झालं होतं. ज्यांना ते ज्ञान प्राप्त झालं आहे तेच आम्हाला ते ज्ञान प्राप्त करून देऊ शकतात, इतरांना तो अधिकारच नाही. म्हणून असे आत्मज्ञानी संत आणि संत विचार आमच्या जीवनामध्ये येत राहिली पाहिजे, आणि आले की त्याचा आम्ही ते स्वीकारलं पाहिजे, ते ग्रहण केलं पाहिजे, आणि आमची तिथे ओढ आवड निर्माण झाली पाहिजे. त्या दिशेनं आमचा प्रवास आम्हाला ह्या विकारांना बाजूला सारून, या भौतिक जगाला दूर लोटून आम्हाला त्या दिशेनं आमचं साधना सुरू ठेवायची. आमचं जीवन त्या पद्धतीनं जगायचं आम्हाला. ज्या मार्गाने आम्हाला संतांनी सांगितलेल्या मार्गाने आम्हाला जीवन जगायचं आहे, तोच आमच्यासाठी जीवन उद्धाराचा मार्ग आहे. नाहीतर आमच्या जीवनात पुन्हा असं दुःखमय, अनंत दुःखमय जीवन आम्हाला जगावं लागलं. जीवन म्हटलं की दुःख आलं. आम्हाला हे जीवन मुक्त व्हायचं आहे, जीवनातून मुक्त व्हायचं आहे. नंतर जन्म नाही आणि मृत्यू नाही म्हणजे तिथे जीवनच नाही. मग जन्म मृत्यूतून मुक्त होणे म्हणजे जीवनातून मुक्त होणे. जन्मच नाही आला तर तिथे जीवन कसं काय येणार? तो जीव मग व्यापक झाला, तो सर्वव्यापक ईश्वर स्वरूप झाला तो जीव. तो जीवनमुक्त झाला. जीवनमुक्त तोच होतो ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. स्वतःच्या सत्यस्वरूपाचा बोध प्राप्त करणे म्हणजेच आत्मज्ञान होणे. जी आमची सातत्याने तळमळ असते, व्यापकतेची तळमळ असते, आम्हाला अधिक 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 असं हवं असते या जगामध्ये. आम्ही ते हवं, कारण की आम्हाला व्यापकता हवी असते, म्हणून आम्ही ते प्रगती, विकास अधिक अधिक मिळवण्याचा आमचा प्रयत्न असतो. परंतु आम्ही अधिक अधिक ह्या भौतिक वस्तू मिळवतो ज्या नाशिवंत आहेत, ज्या परिवर्तनशील आहे, ज्या बदलणाऱ्या आहेत, ज्या शाश्वत नाही आहे, ज्या असत्य आहे, आभास आहे. अशा इकडे ह्या दृष्टीनं आमची व्यापकता, इथे व्यापकता नाहीच, इथे तर बद्धता आहे. म्हणून इथे आम्हाला ते प्राप्त होत नाही. आम्ही भरकटलेलं जीवन जगतो. आम्हाला शांती हवी आहे, पण इथे शांती नाहीच. शांती शोधण्याचा आम्ही काहीतरी या वस्तू मिळवून आम्हाला शांती मिळेल, या भौतिक जगातला आम्ही शांतीचा शोध घेत राहतो. भौतिक जगातली ह्या वस्तू आम्ही प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. सुख सुविधा प्राप्त केल्यानंतर मला शांती मिळेल, आनंद मिळेल. ह्या भौतिक जगातल्या या ज्या भौतिक वस्तू आहे त्या माध्यमात आम्ही सुख शांती शोधतो, आनंद शोधतो. पण इथे ते परिवर्तन असल्यामुळे आणि हे नाशिवंत असल्यामुळे इथे शाश्वतता मिळणार नाही. सत्य नाही, असत्य आहे. असत्य गोष्टीतून तुम्हाला ते परमशांती, सुख, आनंद, प्रेम मिळणारच नाही, कारण इथे ते नाहीच. पण आमची धडपड तीच असते. तो मार्ग आमचा चुकीचा असतो. आम्हाला त्या संतांनी सांगितलेल्या मार्गानेच आमचं जीवन चालू ठेवायचं आहे. जीवनामध्ये ते संतांनी सांगितलेले उपदेश आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्याचा अंगीकार करावायचा आहे, आणि त्या दिशेनंच आमचा हा जीवन प्रवास आम्हाला सुरू ठेवायचा आहे. त्या पद्धतीने आम्हाला हे जीवन जगायचं आहे. संतांनी सांगितलेल्या उपदेशानुसार हे आम्हाला आमचं जीवन जगायचं आहे. तरच आम्हाला ते आम्ही जीवनमुक्त होऊ, आणि आम्हाला जीवनाचं सार्थक होईल आमच्या, आणि आम्हाला आमच्या सत्यस्वरूपाची प्राप्ती होईल, तो बोध होईल, ते आत्मज्ञान होईल. अतिशय दुर्लभ आहे आत्मज्ञान. म्हणजे जीवनामध्ये आत्मज्ञान अतिशय दुर्लभ आहे, कारण की ते सर्वोच्च अवस्था आहे. त्यानंतर काही शिल्लक राहत नाही. तिथे पूर्णत्व प्राप्त होतं जीवाला. तिथे काही मग मिळवण्याची अपेक्षा राहत नाही, आणि काही गमावण्याचं भय राहत नाही. तो जीव सर्व व्यापक होऊन जातो. तो स्वतः ईश्वर स्वरूप ईश्वरच होतो.
अनादि अनंत तो असा तत्व त्याला प्राप्त होतं. आणि तो या दुःखमय चक्रातून मुक्त होतो. आजचा आपला विषय होता आत्मज्ञान. माऊलींच्या चरणी लीन होऊन आपण या विषयाला सुरुवात केली होती आणि या चिंतनाला सुरुवात केली होती आणि त्यांच्याच चरणी लीन होऊन त्यांची आज्ञा घेऊन इथे या चिंतनाला विराम देऊया. या चिंतनाच्या माध्यमातून जे काही दिव्य जीवन कल्याणकारक जीवन उद्धारक विचार प्रकट झाले असतील ते निश्चितच माऊलींचे विचार आहेत. ते आपण सर्वांनी ग्रहण करावे आणि त्या दिशेनं आपला हा जीवन प्रवास सुरू ठेवावा. आणि जे काही चुकीचं असेल त्याकडे दुर्लक्ष करावं. कारण की ते चुकीचं जे आहे ते सगळे माझ्या बुद्धीचे दोष आहेत. त्याबद्दल मला क्षमा करावी. जय जय रामकृष्ण हरी.